लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, सरकार शेतकऱ्यांच्या योजना, युवकांच्या योजना, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो, लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं, काही आरोप किती अफवा पसरवल्या, चुकीच्या बातम्या पसरवल्या, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. पूर्वी आम्ही देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड झाली आणि एक वैचारिक मतभेद झाले, त्यावेळेस सत्ता आम्ही सोडली, सत्तेहून पाय उतार झालो. मी मंत्री होतो, माझ्यासोबत 8 मंत्री होते, 50 आमदार होते. या 3 वर्षापूर्वी राज्याने एक मोठा संघर्ष पाहिला, एक उठाव पाहिला. एक राज्याने नाही तर देशाने नाही तर जगभरातल्या 33 देशाने याची नोंद घेतली. आम्ही सत्तेसाठी नाही, विचारांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचललं. सर्वसामान्यांचं सरकार आणलं, लाडकी बहीण योजना आणली. आता विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजनेवर आरोप प्रत्यारोप बंद होणार वगैरे सांगतायत, पण तटकरे साहेब इथं दोन्ही आमचे मंत्री आहेत, अनिकेत आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कधी बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं महायुती सरकार नाही. छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात, ठीक, परंतु या ठिकाणी आमचा अजेंडा काय, मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे मानून आम्ही काम करतोय. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये मात्र सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार केल्याशिवाय राहणार